हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू आयुशोधन. टायटल पाहून सगळ्यांना कळलंच असेल की संस्कृत जो एक खूप कठीण विषय मानला जातो त्याची पासिंग कशी गाठायची. पेपर 1चा सिलेबस जर स्मार्टली पाहिला तर इझिली आपण 50 मार्क्सचा बॅरियर क्रॉस करू शकतो. त्यासाठी आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 SAQ आणि LAQचे टॉपिक्स आहेत संधी आणि समास. जरी हे खूप किचकट आणि क्लिष्ट टॉपिक वाटत असले तरीही ते स्कोरिंग टॉपिक्स आहेत. 30 मार्क्सचं वेटेज आहे ह्यांना. आता हे दोन्ही टॉपिक्स 30 मार्क्सचे जरी असले तरी आपण बफर मार्क्स पकडूयात. यात इझिली 25 मार्क्स भेटून जातात. बफर मार्क्स का काढतो आहे? कारण ते रिअलिस्टिक आहेत, ज्यात जास्त पण भेटू शकतात आणि कमी पण. सो त्या हिशोबाने 25 मार्क्स पकडूयात आपण. क्वेश्चन नंबर 3 ऑफ SAQ हे फिल इन द ब्लँक्स आहेत अव्यय या टॉपिकवर. हे इझी पीझी 5 मार्क्स आहेत. PYQs फॉलो करा, तुम्हालाच तुमचं कळेल की किती इझिली तुम्ही 5 मार्क्स प्राप्त करू शकता. आता क्वेश्चन नंबर 5 ऑफ SAQ उपसर्ग या टॉपिकवर आहे. जेवढे उपसर्ग सिलेबसमध्ये दिले आहेत त्याचे सेंटेन्स आधीच घरी बनवा. ते 5 मार्क्स पण इझिली मिळून जातात. जर रेडीमेड सेंटेन्स पाहिजे असतील तर कमेंट करा सेंटेन्स. आतापर्यंत आपण 35 मार्क्सचा टप्पा गाठलेला आहे. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8 ऑफ SAQ कारक संबंध. ज्याच्यासाठी एक टेबल तुम्ही त्या कर्मांचा पाठ करा आणि त्याचे जे योग्य ट्रान्सलेशन आहे त्याचा पाठ करा. यालाच मॅजिक टेबल असेही म्हणतात. आता जर मॅजिक टेबल व्यवस्थित केलं तर शब्दरूपाणी हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे त्यामध्ये 50% मार्क्स हे इझिली मिळून जातात. सो इथे 3 मार्क्स पकडा. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4A ऑफ LAQ प्रत्यय रूपाने लिखत. काही प्रत्यय जस्ट 2 शब्दांना जोडायचे आहेत. सो इकडे पण 2 मार्क्स मिळू शकतात. आता आपले 45 मार्क्स झालेले आहेत. आता नेक्स्ट 5 मार्क्स उरतात, जे आपण धातुरूप, वाक्ययोजक, वाक्यप्रयोग यातले एक जरी बरोबर आले तरी मिळून जातात. फक्त सेक्शन Bवरच 50 मार्क्स आपण साधू शकत आहोत. अजून आपले MCQs बाकी आहेत. MCQs ते 10 मार्क्स पकडा. आता MCQsचं डिटेल तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. डिटेल म्हणजे काय तर कुठले फॉर शॉर MCQs येऊ शकतात ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. सो हे झालं पेपर 1ची पासिंग स्ट्रॅटेजी. पेपर 2ची इन डिटेल पासिंग स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर पेपर 2 कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.